पाहूया ते विस्तृत बातम्या। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या 10 वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे असे आदेश आज उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। एकूण 1198 कर्मचाऱ्यांपैकी 849 कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून ते मनपा सेवेत आता कायम होणार आहेत। याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे आदेशही नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी गोविंदराज यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत। सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये एकूण 1198 कर्मचारी सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली। या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुहास बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, नगरविकास अप्पर मुख्य सचिव डी गोविंदराज, सांगली कुपवाड मनपाच्या आयुक्त संजिता महापात्र, महापौर धीरज सूर्यवंशी, नगरसेवक युवराज बावडेकर, सागर वनखंडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। सांगली मिरज कुपवाड मनपामधील या 1198 कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी मानधनावर तर काही रोजंदारीवर काम करत आहेत। यातील काही कर्मचारी हे 25 ते 30 वर्षापासून पालिकेच्या सेवेत कार्यरत आहेत। त्यामुळे त्यांना आता पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी पालकमंत्री श्री पाटील, आमदार श्री बाबर यांनी केली होती। सद्यस्थितीत पालिकेचा आस्थापना खर्च हा एकूण उत्पन्नाच्या 65.6% एवढा आहे। अशात या सर्व कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यास पालिकेवर वार्षिक अतिरिक्त 10,40,00,00,000चा बोजा पडेल। त्यामुळे सर्वांना सामावून घेतल्यास पालिकेवर पडणारा बोजा टाळण्यासाठी सध्या 10 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुर्तास पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे। उर्वरित कर्मचाऱ्याबाबत नंतर निर्णय घ्यावा असे उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले। याचा लाभ 849 कर्मचाऱ्यांना होणार आहे। उर्वरित कर्मचाऱ्याबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे।